आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या कठीण काळात भैरवीताईंनीच माझ्या कुटुंबाला सावरलंय. त्या होत्या म्हणून आज आम्ही आहोत. देवांशवर तर खूप प्रेम आहे त्यांचं. आज तो इतका यशस्वी झालाय त्यात त्यांचाच सगळ्यात मोठा वाटा आहे. सगळं मान्य आहे मला. पण आज त्यांनी जो निर्णय घेतला ना तो मात्र मला अजिबात मान्य नाहीये. फक्त आपलं स्टेटस जपण्यासाठी एका निरागस मुलीच्या आयुष्याशी खेळायचं हे बरोबर नाहीये. लग्न हे 7 जन्मांचं नातं असतं. ती मुलगी आपल्या भावी आयुष्याची स्वप्न घेऊन या घरात येणार आणि आपण त्या स्वप्नांची राख रांगोळी करायची हे नाही पटत माझ्या मनाला. भैरवीताई चुकतायत पण त्यांचं एकदा ठरलं की त्या कोणाचंच ऐकत नाही. माझे हात दगडाखाली आहेत. मला त्या मुली करता खूप वाईट वाटतंय. खूप साधी सरळ मुलगी आहे ती. तिच्या भविष्याबद्दल सगळं माहिती असूनही मी तिला सावध नाही करू शकत. आई, आता सगळं काही तुझ्याच हातात आहे. लग्नासारख्या पवित्र नात्याला गालबोट लागू देऊ नका. आता सगळं काही तुमच्या हातात आहे. हाँ थांब, नको जाऊ अगं. आई हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. कुठे चालली सई? तुझे नाटक केलंय ना त्यावर पडदा टाकायला चाललीये मी. बघितलंस मग, माझं ठरलेलं लग्न मोडायला निघालीये ही. ती कालपर्यंत मला एकदम पुळका आल्यासारखी दाखवत होती ना. मग आता देवांशच्या तिजोरीची चावी माझ्या हातात येते म्हटल्यावर लगेच जेलस फील व्हायला लागलं तुला? मला तर आधीपासूनच माहित होतं ग. ज्याच्या मायलेकी आहेत ना त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे. झालं तुमचं? वाट सोडा माझी, जाऊ द्या मला. आणि नाही जाऊ दिलं तर काय करशील? माझं लग्न श्रीमंत घरात होतंय हे पटत नाहीये ना तुला? नाही, तुला माझं चांगलं झालेलं कधी आवडतच नाही हो ना? अंजली, मी तुला आधीच सांगितलंय, तुझं वाईट व्हावं यासाठी नाही तर देवांश सरांचं चांगलं व्हावं ना यासाठी मी सगळं करते. आणि गुरुजींच्या सांगण्यानुसार. अगं कोण येतो गुरुजी? सारखं आपल्या मामा भाची गुरुजी गुरुजी गुरुजी. आणि त्याला माझ्या समोर बघते मी त्याच्याकडे. आणि प्लीज हे गुरुजी बिरुजी या सगळ्यावर ना आमचा अजिबात ट्रस्ट नाहीये, कळलं? त्याने काहीतरी तुझ्या फायद्याचं तुझ्या बेनिफिटचं तुला सांगितलं त्यामुळे ते तुला पटलं. हे सगळं ना सही नॉनसेन्स आहे. तू पण बिलीव्ह करू नकोस यावर. आणि हा जो काही तू नको तो बोभाटा करतेस ना तो पण करू नकोस. बोभाटा मी नाही, तू आणि तुझी आई करते. बघ बघ अंजली बघ. ओ बघा, आपल्या लेकीसारखं वाढवलं हिला, पण बघा काय मुक्ता फळ उधळतीये ती. एक नातं काय जमेना झालंय म्हणजे इतर सगळी नाती मेली. कशी परक्यासारखी वागायला लागली बघा. किती सहन तरी किती करायचं ओ माणसाने, किती सहन करायचं. हो अगं उलट हिच्या सहनशक्तीचा तू अंत बघतीयस. सई आज जे काही वागते ना त्याला कारणीभूत
तुम्ही दोघी जणी आहात. सई तुला मामी मामी करते, पण तू कधी मामीचं कर्तव्य बजावलंस नाही ना. उलट तू कायम तिचा राग राग केलायस. तिनं कायम तुझा आदर केला. त्याच्या बदल्यात तू काय दिलंस तिला? तुम्ही गप्प बसा हो. उठसूट आपल्या भाचीची बाजू घ्यायची. लेकीचं एवढं चांगलं होतंय ते तर दिसत नाहीये तुम्हाला. बघितलं, लेकीसाठी तुम्ही स्वतः स्थळ बघितलं, शोधलं नाही ना. आता गप्पा बसा तुम्ही. मामी, मामावर ओरडू नको प्लीज. तुला काय वाटलं, तुम्ही जे काही कराल ते बघून आम्ही घाबरू आणि शांत बसू? तसं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा भ्रम आहे. मी आत्ताच्या आत्ता देवांश सरांना सगळं काही खरं सांगणार आहे. किती घाई झालीये ना तुला माझं लग्न मोडायची. नाही, खरेपणाची मूर्ती बनून फिरतेस तू. मग आता अग्री कर की तुला देवांश आधीपासूनच आवडत होता आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं होतं, म्हणून तू हा सगळा तमाशा केलास. तमाशा मी नाही, तू करतेस अंजली. त्या लग्नाच्या पवित्र नात्याचा आणि भावनांचा. आज तू खोटेपणा करून जिंकली असशील, पण नेहमीच नाही जिंकू शकणार. आणि एवढीच जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल ना, तर देवांश सरांसमोर जे काही खरं आहे ना ते कबूल कर. खरं हे आहे की मी देवांशची होणारी बायको आणि जहागीरदारांची होणारी सून आहे. हे बघ अंजली, तू सई सई हे बघ, उगाच तिच्या पुढे डोकं फोडण्यात काही अर्थ नाहीये. आधीच तिच्या डोक्यामध्ये भली मोठी घाण भरून ठेवली तिच्या आईनी. तू नको तिच्या नादी लागूस. तू उगाच बोलण्यात वेळ घालवू नकोस. देवांशना तू फोन कर आणि खरं काय आहे ना ते सगळं सांगून टाक. एकदम करेक्ट बोलतेस मॉम तू, एकदम करेक्ट. म्हणजे काय आपलं नशीब ना, म्हणून असे पॉप्स मिळालेत